एक कॅमिलियन, इंडियन कॅमिलियन आणि एक स्कॉर्पियन या ठिकाणी रिलीज करण्याकरिता आलो आहोत. हा परिसर म्हणजे आपला पेच व्याघ्र प्रकल्प पश्चिम, हा या जंगलाचं नाव. टेकाडी येऊन 2 किलोमीटर अंतरावर या जंगलामध्ये आम्ही आज या सापांना रिलीज करण्याकरिता आलो आहोत. तर तुम्हाला माहिती देऊन देतो की आम्ही आज या 6 सापांमध्ये एक साप कॉमन केरेत, 2 स्पेक्टिकल कोब्रा, एक रसल वायपर, एक ट्रिंकेट स्नेक, एक चिक्रेट किलबॅक आणि एक ग्राफ स्नेक असे 6 साप इथे रिलीज करण्याकरिता आलो. तर सर्वप्रथम आपण चिक्रेट किलबॅक आणि ग्राफ स्नेकला रिलीज. तर हा चिक्रेट किलबॅक पाण्यातला साप बिवट, याला आमच्या इकडे ढोंड्या या नावाने ओळखला जातो. हा बिनविषारी असलेला पाण्यात म्हणजे राहणारा साप बिवट म्हणजे ढोंड्या चिक्रेट किलबॅक. हा दुसरा साप ग्राफ स्नेक, याला सीताची लट या नावाने ओळखला जातो. याचे पॅटर्न खूप सुंदर असतात आणि हा पावसाळ्यामध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह होतो, गावामध्ये प्रवेश करतो. तिसरा सजीव आपल्याकडे जो आहे तो म्हणजे स्कॉर्पियन. स्कॉर्पियन असलेला हा प्राणी विषारी या ठिकाणी आपण रिलीज करत आहोत. आता हा रसल वायपर बेबी, याचे पॅटर्न यांच्या शरीरावर मण्या असल्यासारखे एक पॅटर्न बनलेला असते आणि हिमोटॉक्सिन या सापामध्ये विष असते. दुसरा भारतातील विषारी साप म्हणजे हा रसल वायपर. तर 5वा साप आपल्याकडे ट्रिंकेट स्नेक म्हणजे तस्कर आणि आमच्या सर्पमित्रांच्या भाषेत आम्ही याला इंडियन ब्लॅक मांबा या नावाने ओळखले जाते. तसे याचे नाव ट्रिंकेट स्नेक म्हणजेच तस्कर. खूप शांत स्वभावाचा हा साप आणि झाडावर राहणारा. तर हा आपला 6वा जीव म्हणजे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग. सातवा साप सुद्धा आपल्याकडे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा या ठिकाणी आणि हा खूप मोठा बिग साईज मध्ये कोब्रा आहे.